Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. Okay, so the summary of the last lecture, here we started a new topic, rotational dynamics, and here we already discussed about that circular motion. Here we seen that what is meant by circular motion? A motion of a body along the circumference of circle is called circular motion. Then here we already discussed about that variables in circular motion. So what are the variables? Radius vector, angular displacement, angular velocity and angular acceleration. Here we seen that what are the formulas and how to find the direction of all the variables. Also we solve some problems. Now here in today's lecture we are going to discuss the next bit from this topic. Now here, if body is moving with constant acceleration, then here we are going to use some equation. Such equation is called as the kinematical equation. You already studied in translational motion. हे तुम्ही already शिकलाय बघा. हे पुन्हा एकदा आपण कंपॅरिझन करतोय ट्रान्सलेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये. नाउ हियर इन ट्रान्सलेशनल मोशन द डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी विच इज शोन बाय एस, वेलोसिटी रिप्रेझेंट करतोय व्ही न आणि एक्सेलरेशन रिप्रेझेंट करतोय ए न. हे जर सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं तर एस कशाने रिप्लेस होईल रे? थीटा, म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट रिप्लेस झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. Similarly, linear velocity will be replaced by angular velocity and linear acceleration will be replaced by angular acceleration. That much of very simple. मग आता आपल्याला माहिती आहेत कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन ट्रान्सलेशनल मोशन. काय फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन? v is equals to u plus at. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन s is equals to ut plus half at square. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन v square is equals to u square plus 2as. And fourth one, distance traveled by body in n second is equals to u plus a by 2 in bracket 2n minus 1 where n is the time. आता याच्यामध्ये बघा v काय आहे? फायनल वेलोसिटी. u काय आहे? इनिशियल वेलोसिटी. म्हणजे ह्या दोन्ही वेलोसिटीज आहेत. a एक्सेलरेशन, लिनियर एक्सेलरेशन आणि t टाइम आणि s काय आहे? बॉडीचं डिस्प्लेसमेंट. हेच व्हेरिएबल मी रिप्लेस करून हे इक्वेशन मी सर्क्युलर मोशन मध्ये लिहू शकतोय. मी काय लिहू शकतोय बघा? फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन फर्स्ट आहे v इज इक्वल्स टू u प्लस at. v काय रे? वेलोसिटी. पण ही फायनल वेलोसिटी आहे म्हणजे मी याला लिहू शकतोय ओमेगा फायनल इज इक्वल्स टू u काय रे? वेलोसिटी. पण ही इनिशियल वेलोसिटी आहे. मी याला काय लिहू शकतोय? ओमेगा इनिशियल प्लस ए कशाने रिप्लेस होईल? अल्फा इंटू टी. व्हेरी गुड. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन एस कशाने रिप्लेस होईल रे? थीटा इज इक्वल्स टू यू कशाने रिप्लेस होईल? ओमेगा इनिशियल इंटू टी प्लस हाफ ए रिप्लेस होईल अल्फा इंटू टी स्क्वेअर. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन थर्ड मध्ये बघा v स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. v कशाने रिप्लेस होईल? ओमेगा फायनल स्क्वेअर is equals to omega initial square plus 2 a replace होईल alpha, s replace होईल theta. And fourth one we can write distance traveled by body in n second. इथं असेल आपला angular displacement म्हणून कशाने दाखवतोय आपण? theta in n second. सफिक्स ला n theta n is equals to हा काय होईल बघा? ओमेगा इनिशियल प्लस हा a by 2 आहे. a कशाने रिप्लेस होईल आपला? अल्फा by 2 इंटू 2n minus 1. क्लियर. सेम इक्वेशन्स जे आपण ट्रान्सलेशनल मोशन मध्ये शिकलोय तेच इक्वेशन आपल्याला मिळालेत. कुठे मिळाले? सर्क्युलर मोशन मध्ये. नाउ हियर ऑल दीज फोर इक्वेशन्स आर व्हॅलिड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल दीज इक्वेशन्स आर व्हॅलिड ओनली व्हेन. हे कधी व्हॅलिड आहेत रे? इट इज व्हॅलिड ओनली व्हेन अल्फा इज कॉन्स्टंट. म्हणजे बॉडीचा अँग्युलर एक्सेलरेशन काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट. तर आणि तरच आपण हे इक्वेशन वापरू शकतोय. मग जर अल्फा व्हेरिएबल असेल तर म्हणजे एक्सेलरेशन कॉन्स्टंट नसेल तर मग त्यावेळी काय करायचं? तर त्यावेळी आपण ऑलरेडी फॉर्म्युला शिकलोय. अल्फा म्हणजे डी ओमेगा बाय डी टी, ओमेगा म्हणजे डी थीटा बाय डी टी. अँड बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन और अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पण जर अल्फा कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी किंवा अँग्युलर एक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण हे फॉर्म्युले यूज करू शकतोय. क्लियर. सो दीज फॉर्म्युलाज आर व्हॅलिड व्हेन अँड ओनली व्हेन एक्सेलरेशन ऑफ ए बॉडी इज कॉन्स्टंट. लिनियर मोशन मध्ये असेल तुमचं लिनियर एक्सेलरेशन ट्रान्सलेशन मोशन मध्ये, आणि सर्क्युलर मोशन मध्ये असेल कोणतं एक्सेलरेशन? अँग्युलर. हे कॉन्स्टंट असेल त्यावेळी आपण हे इक्वेशन्स यूज करू शकतोय. नेक्स्ट. नाउ हियर वन क्वेश्चन इज गिवन. व्हाट इज द क्वेश्चन? लेट बी कन्सिडर द व्हील ऑफ मोटर रोटेट्स विथ कॉन्स्टंट एक्सेलरेशन ऑफ 4 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. क्वेश्चन मध्ये दिलंय आपल्याला बॉडीचं एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. मीन्स हियर the value of alpha is equals to किती दिले रे आपल्याला? 4 pi radian per second square. If the wheel starts from rest,
व्हील स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, याचं मिनिंग काय, याची इनिशियल अँग्युलर वेलोसिटी किती आहे, 0. देन हाऊ मेनी रिव्होल्यूशन्स विल इट मेक इन फर्स्ट 20 सेकंड. नाउ in t is equals to 20 second, t is equals to 20 second, the number of revolutions made by wheel हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. क्लिअर. सो इट इज इक्वल्स टू हाऊ मच. नाउ सी हियर, आता आपण काय करू शकतोय, मला ओमेगा इनिशियल माहिती आहे, अल्फा माहिती आहे, टी माहिती आहे, याच्यावरून आपण थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू शकतोय का रे, तर यस, हा करू शकतोय. कसं, त्यासाठी आपल्याला वापरावं लागेल सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. पण ते सर्क्युलर मोशन मध्ये काय होणार बघा, थीटा इज इक्वल्स टू ओमेगा इनिशियल टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपल्याला माहित असणाऱ्या व्हॅल्यू पुट करूया. नाउ सी हियर, थीटा मला फाइंड आउट करायचं आहे. ओमेगा इनिशियलची व्हॅल्यू किती आहे, 0, म्हणजे ही टर्म काय होणार, 0 प्लस हाफ अल्फा, अल्फाची व्हॅल्यू किती दिले, 4 पाय इंटू टी, टी ची व्हॅल्यू किती दिले, 20, याचा स्क्वेअर किती होणार रे, 400. व्हेरी गुड. देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू, हा काय होईल बघा, 2 2 जा 4, म्हणजे हा झाला 2 पाय इंटू 400, म्हणजे किती झाला हा, 800 पाय रॅडियन. ही मला कशाची व्हॅल्यू मिळाली, थीटा. थीटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मला विचारले काय, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळालं बॉडीचं, बट आय वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. नाउ सी हियर, जरा विचार करा, एखाद्या पार्टिकलनं एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं, एक रिव्होल्यूशन, 1 रिव्होल्यूशन म्हणजे किती अँगल कव्हर केला रे, 360 डिग्री. व्हेरी गुड. म्हणजे हा किती असणार, 2 पाय रेडियन. 360 डिग्री म्हणजे हा किती असेल, 2 पाय रेडियन. मला फाइंड आउट करायचं आहे थीटा डिस्प्लेसमेंट कव्हर झाल्यानंतर त्यानं कव्हर केलेले टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन. मग थीटा, मला टोटल डिस्प्लेसमेंट माहिती आहे किती असं, थीटा. तर मला या थीटाला काय करावं लागेल, 2 पायने डिवाइड करावं लागेल. जर मी थीटाला 2 पायने डिवाइड केलं तर मला काय मिळेल, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. आता मला काय मिळालंय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा मिळालंय. देअरफॉर इट इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिव्होल्यूशन. थीटा किती आहे आपला, 800 पाय डिवाइडेड बाय, एक रिव्होल्यूशन म्हणजे किती रेडियन आहे रे, 2 पाय रेडियन. म्हणजे याला मी 2 पायने काय केला, डिवाइड. नाउ सी हियर, पाय पाय गेट्स कॅन्सल, सो इट इज इक्वल्स टू 800 डिवाइडेड बाय 2, म्हणजे हा किती होणार, 400. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स कंप्लीटेड इन टाइम 20 सेकंड. क्लिअर. ऑप्शन आहे का याच्यामध्ये, ऑप्शन नंबर 400, ऑप्शन नंबर 3rd सी, 400 revolutions will be completed in time 20 seconds. Clear? Next. Now here we are going to discuss what is the time period and frequency of a particle performing circular motion. So first we are going to find the time period of a particle, or it is also be called as the periodic time. Now see here, what is meant by time period? Time period is nothing but simply the time taken to complete one revolution. एखाद्या पार्टिकलला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, याला आपण म्हणतो या पार्टिकलचा टाइम पिरियड. सो लेट बी कन्सिडर, here is a particle at a point A and it is performing circular motion in which sense, anti-clockwise sense. So you know that if any particle performs circular motion, then it having how many velocities, 2 velocities. First one is the angular velocity, which is shown by omega, and second one is the linear velocity v, which is always tangential to that circle or perpendicular to radius. Now see here, if particle starts its motion from point A, जर पार्टिकल न मोशन A पासून स्टार्ट केली तर एक रिव्होल्यूशन कंप्लीट झालं म्हणजे पुन्हा पार्टिकल कुठे येणार आहे, A ला. आणि A पासून A पर्यंत येण्यासाठी त्याला लागणारा टाइम, यालाच आपण म्हणतोय टाइम पिरियड, or it is also be called as the periodic time. Now what is the time period of a particle performing circular motion? Now see here, we know that what is meant by speed, distance upon time. Therefore in one revolution, आता एका रिव्होल्यूशन मध्ये त्याला लागलेला टाइम, याला आपण काय म्हणतोय रे, टाइम पिरियड. देअरफॉर वी कॅन राइट दिस स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स डिवाइडेड बाय त्याला लागणारा टाइम. एका रिव्होल्यूशन मध्ये किती टाइम लागतो रे, टी, ज्याला आपण म्हणतोय टाइम पिरियड. देअरफॉर टी इज इक्वल्स टू, मला काय मिळेल बघ, टी इज इक्वल्स टू, हा टी जर लेफ्ट साइडला आला तर व्ही डिनॉमिनेटर मध्ये जाईल, म्हणजे हा होईल डिस्टन्स अपॉन स्पीड. नाउ सी हियर, एका रिव्होल्यूशन मध्ये पार्टिकलनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार, that is equals to circumference of circle, म्हणजे किती असेल, 2 पाय r डिवाइडेड बाय त्याचं स्पीड आहे v. Now we know that
if any particle performs circular motion, then it having two velocities. First one is the angular and second one is the linear. This linear velocity is always equals to ही किती असते रे r ओमेगा. ही व्हॅल्यू मी पुट करू शकतोय. Therefore टाइम पिरियड t is equals to आम्हाला काय मिळेल बघ 2 pi r upon v ची व्हॅल्यू मी काय पुट करू शकतोय r into ओमेगा. So here r gets cancel. Therefore time period of a particle performing circular motion is equals to t is equals to 2 pi by omega. It is very and very important formula. T is equals to 2 pi by omega, where 2 pi is anyway constant and omega is the angular velocity of a particle performing circular motion. Clear? याच्यावर मी ओमेगाचा पण फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतोय. मीन्स वी कॅन फाइंड अँग्युलर फ्रिक्वेन्सी और अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इज इक्वल्स टू काय मिळेल रे आपल्याला 2 pi by t. It is also very important formula. Omega is equals to 2 pi by t, where t is the time period. आता लक्ष द्या. आता आपल्याला काही स्टँडर्ड टाइम पिरियड माहित असणं गरजेचं आहे, जे एक्झाम मध्ये अज्युम केलं जाते की तुम्हाला माहिती आहे. मग हे कोणते कोणते आहेत रे? त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. घड्याळच्या सेकंड काट्याचा टाइम पिरियड किती आहे? नमस्कार. घड्याळच्या सेकंड काट्याचा टाइम पिरियड म्हणजे बघा घड्याळच्या सेकंड काट्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती टाइम लागतोय? दॅट इज इक्वल्स टू 60 सेकंड. म्हणजे याचा टाइम पिरियड झाला किती झाला रे? 60 सेकंड. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. क्लियर? सेकंड, व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड ऑफ ए क्लॉक. घड्याळच्या मिनिट काट्याचा टाइम पिरियड किती? आता घड्याळच्या मिनिट काट्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो रे? 1 hour. म्हणजेच किती मिनिट? 60 मिनिट. व्हेरी गुड. सो याला टाइम लागतोय 60 मिनिट. पण व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ टाइम? सेकंड. याचा एसआय युनिट काय आहे? सेकंड. टाइमचा एसआय युनिट आहे सेकंड. म्हणजे हा मला फाइंड आउट करायला पाहिजे सेकंड मध्ये. मग जर मी सेकंड मध्ये फाइंड आउट केला तर काय मिळेल बघ आपल्याला? इट इज इक्वल्स टू 60 इंटू 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60 सेकंड. म्हणजे हा होईल 60 इंटू 60 सेकंड, म्हणजे जो तुम्हाला मिळेल पुढे जाऊन 3600 सेकंड. याच्यानंतर थर्ड वन, व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ आर हँड ऑफ ए क्लॉक. घड्याळच्या तास काट्याचा टाइम पिरियड किती असतोय? आता घड्याळच्या तास काट्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतोय? इट टेक्स टाइम 12 hours. व्हेरी गुड. सो याला लागतोय टाइम 12 hours. 12 hours इज द टाइम पिरियड ऑफ आर हँड ऑफ ए क्लॉक. पण टाइमचा एसआय युनिट काय रे? सेकंड. मला फाइंड आउट करायला पाहिजे सेकंड मध्ये. सो देअरफॉर इट इज इक्वल्स टू 12 इंटू 1 hour म्हणजे किती मिनिट? 60 इंटू 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60. म्हणजे हा झाला 12 इंटू 60 इंटू 60. एनी डाउट? सिमिलरली, व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ अर्थ रोटेटिंग अराउंड इट्स ओन ॲक्सिस. सो व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड इट्स ओन ॲक्सिस. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतोय? 24 hours. व्हेरी गुड. सो हा टाइम आहे आपला 24 hours. हा जर आपण सेकंड मध्ये फाइंड आउट केला तर हा किती मिळेल रे आपल्याला? 24 इंटू 1 hour म्हणजे किती मिनिट? 60 इंटू 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60. म्हणजे हा झाला 24 इंटू 60 इंटू 60. हे टाइम पिरियड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या व्हॅल्यू कधीही तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिल्या जात नाहीत. त्यांनी अज्युम केले तुम्हाला टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड, मिनिट हँड, आवर हँड, टाइम पिरियड ऑफ अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड इट्स ओन ॲक्सिस हे माहिती आहे. याच्यावरून तुम्ही ओमेगा फाइंड आउट करू शकताय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लियर? एनी डाउट? So what is meant by time period? Time taken to complete one revolution. Now next, frequency. अपन क्वेश्चन रिप्रेजेंट करतो रे small n or f. Now here, what is meant by frequency? Frequency is nothing but simply the number of revolutions completed in unit time. Now here, in maths unit is nothing but unit म्हणजे काय रे? एक. तर एका सेकंदामध्ये कंप्लीट झालेले नंबर ऑफ रिव्होल्यूशन याला आपण काय म्हणतोय? फ्रिक्वेन्सी. And just remember, frequency is always reciprocal of time period. Therefore we can write n is equals to, याला मी काय लिहू शकतोय रे? n is equals to 1 upon t. It is always reciprocal of time period. Now here we know that what is the formula for time period of a particle performing circular motion. Just now here we seen that here t is equals to, याचा फॉर्म्युला काय होता रे? 2 pi by omega. म्हणजे ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केली तर मला n काय मिळेल बघा? ओमेगा अपॉन 2 pi. That's it. Clear? But just remember, the number of revolution completed in unit time is called as the frequency, and frequency is always reciprocal of time period. Now what is the unit? Frequency is the unit काय? Now here. So here,
फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे याचा फॉर्म्युला झाला 1/t आणि t इज द टाइम पिरियड. टाइमचं याचा युनिट काय रे सेकंड, म्हणजे याचं युनिट काय झालं पर सेकंड. पर सेकंड म्हणजे हा सेकंड जर न्यूमरेटर मध्ये गेला तर याला मी काय लिहू शकतोय सेकंड इनवर्स पर सेकंड, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय सेकंड इनवर्स, और इट इज ऑल्सो बी कॉल्ड ॲज द, यालाच आपण म्हणतोय हर्ट्झ. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय रे हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतोय हर्ट्झ मध्ये, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे HZ. क्लियर. हियर अनदर युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज RPM और RPS. केव्हा केव्हा तुम्हाला बॉडीची फ्रिक्वेन्सी RPM किंवा RPS मध्ये दिली असेल. पहिली गोष्ट, what is meant by RPM or what is meant by RPS? Now see here, RPM is nothing but simply revolution per minute. रिव्होल्यूशन पर मिनिट. और RPS म्हणजे काय बघा, रिव्होल्यूशन पर सेकंड. रिव्होल्यूशन पर सेकंड. क्लियर. नाउ सी हियर, RPM रिव्होल्यूशन पर मिनिट और रिव्होल्यूशन पर सेकंड RPS हे पण कशाचं युनिट आहे फ्रिक्वेन्सी. पर मिनिट, पर सेकंड, पर आवर हे कशाचं युनिट आहे तुमचं पर सेकंड टाइमचं, म्हणजे हे कशाचं युनिट झालं फ्रिक्वेन्सी. मॅक्सिमम केसेस मध्ये फ्रिक्वेन्सी तुम्हाला RPM मध्ये दिली असणार, पण RPM हे फ्रिक्वेन्सीचं SI युनिट नाही. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे RPS, कारण टाइमचं SI युनिट आहे सेकंड. सो रिव्होल्यूशन पर मिनिट आहे, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायला पाहिजे सेकंड मध्ये. मग 1 मिनिट म्हणजे किती सेकंड 60. तर ह्या RPM ला कशाने डिवाइड करा 60, कशामध्ये कन्वर्ट होईल RPS रिव्होल्यूशन पर सेकंड. इट इज व्हेरी इंपॉर्टंट. मॅक्सिमम केसेस मध्ये फ्रिक्वेन्सी ही RPM या टर्म मध्ये गिवन असणार. ठीक आहे, त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल RPM रिव्होल्यूशन पर मिनिट, और इट इज ऑल्सो बी कॉल्ड एज द रोटेशन पर मिनिट, याला आपण म्हणतोय. ठीक आहे. सो RPS मध्ये कन्वर्ट करायचं आहे. RPS मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करा, RPM ला 60 ने डिवाइड करा. ही फ्रिक्वेन्सी कन्वर्ट होईल कशामध्ये RPS मध्ये. सो RPS इज ऑल्सो SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. सेकंड इनवर्स, हर्ट्ज और RPS इज द SI unit of frequency. Now see here we seen that what is meant by frequency, number of revolution completed in unit time. It is always a reciprocal of time period. Now here we know that what is meant by time period. T is equals to काय होता रे फॉर्म्युला टाइम पिरियडचा, T is equals to 2 पाय बाय ओमेगा. व्हेरी गुड. याच्यावरून मी ओमेगाचा फॉर्म्युला फाइंड आउट केला होता. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी, where omega is the angular velocity or it is also be called as the angular frequency. Omega is equals to 2 pi by t. But 1 by t म्हणजे काय रे n, म्हणजे इथे मी 1 upon t ला n लिहू शकतोय. म्हणजे हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकतोय, इट इज इक्वल्स टू और ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय आणि 1 upon t ला मी काय लिहू शकतोय n, म्हणजे मला अँग्युलर वेलोसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सीचे किती फॉर्म्युले मिळाले 2. काय बघा 2 पाय बाय T और 2 pi n. It is very 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 and very important. Entire topic मध्ये आपल्याला इथून पुढे हे फॉर्म्युले लागणार आहेत. Now, whenever I am going to ask what is the formula for omega, angular velocity in terms of time period, याचा फॉर्म्युला आहे 2 pi by t. What is the formula for omega in terms of frequency, याचा फॉर्म्युला आहे 2 pi n. कॅपिटल T असेल तर तो टाइम पिरियड आहे, n असेल तर फ्रिक्वेन्सी, ते n किंवा आपण f ने रिप्रेझेंट करतोय. क्लियर. So here we seen that two variables, what is meant by time period and what is meant by frequency. Now here we are going to solve some problems based upon time period and frequency of a particle performing circular motion. Now see here, the angular speed of a flywheel making 120 revolution per minute is, मला फाइंड आउट करायचं आहे याचा angular speed. Now what is meant by angular speed? Omega. Good. So I want to find the value of omega of a flywheel making 120 revolution per minute. Now see here, 120 revolution per minute RPM हे कशाचं युनिट आहे फ्रिक्वेन्सी, म्हणजे n तुम्हाला दिलाय, किती दिलाय 120 रिव्होल्यूशन पर मिनिट. पण आताच मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सीचं मिनिट हे SI युनिट नाही, याचं SI युनिट काय सेकंड, म्हणजे याला कितीने डिवाइड करायला पाहिजे 60. म्हणजे जर मी याला 60 ने डिवाइड केलं तर हा काय मिळेल बघा 120 अपॉन 60, म्हणजे हा काय होईल RPS, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, म्हणजे हा झाला 120 अपॉन 60 RPS. देयरफॉर n इज इक्वल्स टू किती मिळेल आपल्याला 120 डिवाइडेड बाय 60, म्हणजे हा किती झाला 2 RPS. मला काय फाइंड आउट करायचं आहे ओमेगा. नाउ वी नो दॅट व्हाट इज द फॉर्म्युला फॉर ओमेगा इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. जस्ट नाउ हियर वी सीन दॅट ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय n. देयरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय इनटू फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. Therefore omega is equals to हा किती मिळाला आपल्याला 4 पाय. व्हॉट इज द SI युनिट, ओमेगाचं SI युनिट काय रे रेडियन पर सेकंड. सो ओमेगा आपल्याला मिळेल 4 पाय रेडियन पर सेकंड. थर्ड ऑप्शन आहे सी ऑप्शन.
4 pi radian per second is the correct answer. Any doubt? Next question. Now see here, angular speed of a hour and of a clock in degree per second is. आता आपल्याला फाइंड आउट करायचं अँग्युलर स्पीड म्हणजे पुन्हा मला इथं फाइंड आउट करायची आहे कोणाची व्हॅल्यू ओमेगाची, पण ही जी ओमेगाची व्हॅल्यू आहे ही आपल्याला कशामध्ये पाहिजे डिग्री पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे ओमेगाचं युनिट आहे एसआय युनिट रेडियन पर सेकंड, पण काही केसमध्ये डिग्री पर सेकंड मध्ये विचारतात, फाइंड आउट करू शकतो आपण. नाउ सी हियर, आता अँग्युलर स्पीड ऑफ आर अँड ऑफ ए क्लॉक. नाउ सी हियर, इट इज व्हेरी इंपॉर्टंट. हे का दिलंय कारण अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा. नाउ सी हियर, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ओमेगा? वी नो दॅट ओमेगाचे दोन फॉर्म्युले आहेत, 2 पाय बाय टी आणि 2 पाय एन. मी आता कोणता फॉर्म्युला वापरणार? 2 पाय बाय टी, कारण टाइम पिरियड ऑफ आर अँड ऑफ ए क्लॉक आपल्याला माहिती आहे. नाउ सी हियर, व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ आर अँड ऑफ ए क्लॉक? नाउ हियर टाइम पिरियड ऑफ आर अँड ऑफ ए क्लॉक, घड्याळाच्या तास काट्याचा टाइम पिरियड किती असतो रे? 12 आवर्स. व्हेरी गुड. पण टाइमचं एसआय युनिट काय आहे? सेकंड, म्हणजे याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे? सेकंड मध्ये. सो 12 इंटू 1 आवर म्हणजे किती मिनिट? 60 इंटू 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60, म्हणजे हा झाला 12 इंटू 60 इंटू 60. ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो, म्हणजे टाइम पिरियड मला काय मिळेल बघा, 2 पाय अपॉन टाइम पिरियडची व्हॅल्यू काय आपली 12 इंटू 60 इंटू 60. हे जे आन्सर मला मिळाले हे कशामध्ये मिळाले? रेडियन पर सेकंड मध्ये मिळालंय ओमेगा. पण जो मला ओमेगा फाइंड आउट करायचा आहे तो कशामध्ये फाइंड आउट करायचा आहे आपल्याला? डिग्री पर सेकंड. नाउ सी हियर, वी नो दॅट पाय रेडियन इज इक्वल्स टू हाऊ मेनी डिग्री? 180 डिग्री. व्हेरी गुड. मग मला सांगा 1 रेडियन म्हणजे किती डिग्री? तर हा होणार 180 डिवायडेड बाय पाय डिग्री. म्हणजेच मला ह्या रेडियनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 180 अपॉन पाय. देयरफॉर ओमेगा इज इक्वल्स टू, हा काय मिळेल बघा आपल्याला, 2 पाय डिवायडेड बाय 12 इंटू 60 इंटू 60 इंटू या रेडियनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 180 अपॉन पाय डिग्री, म्हणजे हा डिग्रीच्या टर्म मध्ये आला. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होऊ शकतोय बघा. नाउ सी हियर, पाय गेट्स कॅन्सल. ठीक आहे. नेक्स्ट 0 0 गेट्स कॅन्सल. नेक्स्ट 6 3 जा 18. त्याच्यानंतर पुन्हा इथं काय होईल बघा, 3 2 जा 6 म्हणजे हा होईल 20 आणि पुन्हा हा होईल 2 6 जा 12. म्हणजे ओमेगा आपल्याला मिळेल किती बघा, न्यूमरेटर मध्ये राहिला 1 डिवायडेड बाय 20 इंटू 6 म्हणजेच किती मिळाला? 120. हा कशामध्ये मिळाला आपल्याला? डिग्री पर सेकंड. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इन डिग्री पर सेकंड. 1/120 असा ऑप्शन आहे का? 1/120 थर्ड ऑप्शन आहे, 1/120 डिग्री पर सेकंड. क्लियर? एनी डाउट? फर्स्ट फाइंड आउट ओमेगा इन रेडियन पर सेकंड. रेडियनला कन्वर्ट करा डिग्री मध्ये, यू विल गेट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय फाइंड आउट करायचं बघा. द डिफरन्स बिटवीन अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड सेकंड हँड ऑफ ए क्लॉक इज. First, we have to find the angular speed of second hand and minute hand. Now, see here, what is the angular speed of second hand? Omega for second hand is equals to काय मिळेल ते मला? 2 pi by t, where t is the time period of second hand. Therefore, it is equals to 2 pi upon what is the time period of second hand? 60 second. म्हणजे हा मिळाला मला 2 pi by 60. Let me consider equation number first. Next, what is the angular speed of minute hand of a clock? Second. So it is equals to 2 pi by t. पण आता इथं टाइम पिरियड कोणाचा घ्यावा लागेल? मिनिट हँड. Therefore it is equals to 2 pi upon what is the time period of minute hand of a clock? घड्याळच्या मिनिट काट्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतोय? 60 मिनिट. म्हणजे हा झाला 60 इंटू 1 मिनिट म्हणजे किती सेकंड? 60 सेकंड. हा झाला सेकंड. मला काय फाइंड आउट करायचं आहे दोघांच्या मध्ये? डिफरन्स. Therefore ओमेगा फॉर सेकंड हँड मायनस ओमेगा फॉर मिनिट हँड इज इक्वल्स टू काय मिळेल बघा आपल्याला? 2 पाय बाय 60 मायनस 2 पाय बाय हा किती होईल रे? 60 इंटू 60 3600. सो इट इज इक्वल्स टू, जर मी कॉमन एलसीएम किती केला? 3600. म्हणजे मी याला 16 ने मल्टिप्लाय केले तर न्यूमरेटरला पण 16 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे हा किती होणार? 120 पाय मायनस 2 पाय. Therefore here we will get, now see here, omega for second hand minus omega for minute hand it is equals to 120 minus 2 pi किती झाला? 118 pi divided by common LCM किती आहे? 3600. Therefore
ओमेगा फॉर सेकंड हँड मायनस ओमेगा फॉर मिनिट हँड इज इक्वल्स टू, हा किती होईल बघा, इथं होईल हा 1800 आणि हा 2 5 जा 10 2 9 जा 18, म्हणजेच हा मिळेल तुम्हाला 59 पाय अपॉन 1800 रेडियन पर सेकंड. ओमेगाचं युनिट काय, रेडियन पर सेकंड. सो आन्सर मिळालं 59 पाय अपॉन 1800 रेडियन पर सेकंड. कोणता ऑप्शन आहे, सेकंड, 59 पाय अपॉन 1800 रेडियन पर सेकंड. दिस इज द करेक्ट आन्सर. एनी डाउट? नेक्स्ट क्वेश्चन. नाउ सी हियर, a rotating wheel changes angular speed from 1800 rpm to 3000 rpm in 20 seconds. First thing, 1800 rpm to 3000 rpm in 20 seconds म्हणजे हे तुम्हाला काय दिले क्वेश्चन मध्ये? पहिली गोष्ट तर हे दिले तुम्हाला याची फ्रिक्वेन्सी. देन व्हॉट इज द अँग्युलर ऍक्सलरेशन अज्युमिंग टू बी युनिफॉर्म. विचारले काय तुम्हाला, अल्फाची व्हॅल्यू विचारले आणि दिले काय, एन ची व्हॅल्यू दिले. याचा इनिशियल फ्रिक्वेन्सी किती होती याची, आणि इनिशियलची व्हॅल्यू किती आहे रे, 1800 आरपीएम, 1800 आरपीएम. पहिल्यांदा याला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, आरपीएस. म्हणजे काय करणार सांगा, 1800 डिवायडेड बाय 60, हा काय झाला आरपीएस. म्हणजे हा काय होईल बघा, 0 0 गेट्स कॅन्सल, 6 3 जा 18 म्हणजे हा झाला 30 आरपीएस. व्हेरी गुड, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. याच्यानंतर फायनल फ्रिक्वेन्सी किती दिली याची आपल्याला, 3000 आरपीएम. याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, पहिल्यांदा आरपीएस म्हणजे हा झाला 3000, याला किती डिवाइड करा, 60, हा कशामध्ये कन्वर्ट होईल, आरपीएस. इट इज इक्वल्स टू 0 0 गेट्स कॅन्सल, 6 5 जा 30 म्हणजे हा किती झाला 50 आरपीएस. क्लियर. देन अँग्युलर ऍक्सलरेशन. नाउ व्हॉट इज मीन बाय अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय रे, change in angular velocity divided by total time. Therefore we can write alpha is equals to, आता delta, in physics delta is nothing but change and change is nothing but always final minus initial. म्हणजे हा झाला ओमेगा फायनल मायनस ओमेगा इनिशियल डिवायडेड बाय टोटल टाइम. ठीक आहे. नाउ हियर what is the value of omega initial and omega final. Now we know that what is meant by omega. ओमेगाचा फॉर्म्युला काय, in terms of frequency 2 pi n. ज्यावेळी मी यांची इनिशियल व्हॅल्यू पुट करणार त्यावेळी मला ओमेगाची कोणती व्हॅल्यू मिळेल रे, इनिशियल. म्हणजे काय होणार बघा, 2 पाय इंटू एन इनिशियल किती आहे आपला, एन इनिशियलची व्हॅल्यू आहे 30, म्हणजे हा झाला 2 पाय इंटू 30. क्लियर. ओमेगा फायनल, ओमेगाचा फॉर्म्युला काय रे, 2 पाय एन. ज्यावेळी मी एनची कोणती व्हॅल्यू पुट करणार, फायनल, त्यावेळी मला ओमेगा फायनल मिळणार. म्हणजे हा झाला 2 पाय इंटू एन फायनल किती आहे रे आपला, 50, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 50. ठीक आहे. आणि किती टाइम मध्ये फाइंड आउट करायचं आपल्याला, 20 सेकंड. देअरफॉर इथं व्हॅल्यू पुट करूया आपण, अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा फायनल किती आहे बघा आपला, 2 पाय इंटू 50 मायनस ओमेगा इनिशियल. ओमेगा इनिशियल किती आहे, 2 पाय इंटू 30 डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल टाइम किती आहे 20. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू, जर मी 2 पाय कॉमन आउट घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील रे, 50 मायनस 30 डिवायडेड बाय 20. नाउ सी हियर 50 मायनस 30 किती, 20, 20 20 गेट्स कॅन्सल. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, 2 पाय. अल्फाचं युनिट काय असते रे, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सो अल्फाची व्हॅल्यू मिळेल 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. लास्ट ऑप्शन आहे आपला 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. क्लियर. एनी डाउट? नेक्स्ट, find the angular displacement between minute hand and hour hand of a clock at 12:20 p.m. Okay, good. Now see here, what is given, तर क्लॉक मध्ये टाइम आहे 12:20 p.m. आणि आपल्याला त्या दोन हँड मध्ये जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते फाइंड आउट करायचं आहे. नाउ सी हियर, सो इथं आहे 12, इथं आहे 4. So at 12:20 p.m. what is the angular displacement between these two hands हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे मला फाइंड आउट करायचे आहे थीटाची व्हॅल्यू. सो व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा अँगल किती असेल, हा कॉमन सेन्स आहे, नो डाऊट इट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा तर आहे, पण हा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किती आहे. आता हे कसं फाइंड आउट करणार बघा. फर्स्ट आपण विचार करूया मिनिट हँडचा. मिनिट हँडचा आता मिनिट हँडने किती अँगल कव्हर केला 20 मिनिट्स मध्ये हे आपण फाइंड आउट करूया. नाउ सी हियर हाऊ टू फाइंड. हे कसं फाइंड आउट करणार बघा.
मिनिट हँडला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतोय? मिनिट हँडला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतोय? 60 मिनिट्स. व्हेरी गुड. सो 60 मिनिटमध्ये 60 मिनिटांमध्ये त्यानं कव्हर केलेला अँगल किती असणार आहे? हा टोटल अँगल असणार 60 मिनिटांमध्ये कव्हर केलेला अँगल. पण टोटल अँगल म्हणजे किती झाला? हा 2 पाय रेडियन. म्हणजेच किती झाला? हा 360 डिग्री. व्हेरी गुड. बघा, मिनिट हँडनं 60 मिनिटांमध्ये किती अँगल कव्हर केला? 360 डिग्री. जर 60 मिनिटांमध्ये 360 डिग्री, तर 1 मिनिटमध्ये त्याने किती अँगल कव्हर केला? मग 1 मिनिटमध्ये फाइंड आउट करू शकतोय मी. हा कसा करणार? 360, हा 60 इकडे येणार, म्हणजे हा होणार 360 डिवायडेड बाय 60, म्हणजे हा किती होणार रे? 6 डिग्री. व्हेरी गुड. सो मिनिट हँड एका मिनिटामध्ये किती अँगल कव्हर करेल? 6 डिग्री. देअरफॉर इन टोटल 20 मिनिट्स. मग यांना 20 मिनिटमध्ये कव्हर केलेला अँगल. सो थीटा फॉर मिनिट हँड इज इक्वल्स टू, बघा एका मिनिटामध्ये किती आहे? 6 डिग्री इंटू किती टाइम मध्ये पाहिजे? 20 मिनिट्स मध्ये. म्हणजे हा अँगल किती झाला आपला? 120 डिग्री. सो दिस इज द अँगल कव्हर्ड बाय मिनिट हँड. हे झालं मिनिट हँडचं, मिनिट हँडने कव्हर केलेला अँगल. नेक्स्ट फाइंड आउट करूया व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ आर हँड. आता तास काट्यानं कव्हर केलेला अँगल फाइंड आउट करूया आपण. आता बघा इथं विचार करा आपण आर हँडचा. आता घड्याळाच्या तास काट्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो रे? व्हेरी गुड, 12 आवर्स. मग 12 आवर्स म्हणजे किती अँगल असणार? हा 360 डिग्री टोटल अँगल. जर 12 तासामध्ये 360 डिग्री, तर मग एका तासामध्ये किती? 1 आवर मध्ये किती? तर हा होणार 360 डिवायडेड बाय 12, म्हणजे किती झाला रे? 30 डिग्री. व्हेरी गुड. मग एक तास म्हणजे किती मिनिटं? तर 60 मिनिट. मग 60 मिनिट मध्ये त्याने किती अँगल कव्हर केला? 30 डिग्री. जर 60 मिनिट मध्ये 30 डिग्री, तर 1 मिनिट मध्ये त्याने कव्हर केलेला अँगल किती? तर हा असणार 30 डिवायडेड बाय 60, म्हणजे किती असणार रे? 0.5 डिग्री. व्हेरी गुड. असा हा आर हँड पण किती वेळासाठी चाललाय? 20 मिनिट्ससाठी. देअरफॉर अँगल कव्हर्ड इन 20 मिनिट्स. मग आर हँडनं कव्हर केलेला अँगल थीटा फॉर आर हँड इज इक्वल्स टू, बघा एका मिनिटामध्ये किती आहे? 0.5 डिग्री इंटू 20. हा 0.5 म्हणजे मी याला 1/2 लिहू शकतोय. 1/2 इंटू 20 म्हणजे किती झाला? हा 10 डिग्री. सो दिस इज द अँगल कव्हर्ड बाय आर हँड. मला काय फाइंड आउट करायचं आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे याच्यामधला चेंज. देअरफॉर डेल थीटा इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला? थीटा ऑफ मिनिट हँड मायनस थीटा ऑफ आर हँड. देअरफॉर इट इज इक्वल्स टू 120 डिग्री मायनस 10 डिग्री. देअरफॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल थीटा इज इक्वल्स टू किती मिळेल आपल्याला? 110 डिग्री. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये अँगल किती असेल? 110 डिग्री. कधी? घड्याळ ज्यावेळी 12:20 होतील. सो 110 डिग्री इज द करेक्ट आन्सर. असा ऑप्शन कोणता आहे? थर्ड. 110 डिग्री इज द करेक्ट आन्सर. एनी डाउट? क्लियर? सो here is the end of today's lecture. Now here in next lecture we are going to discuss what are the types of circular motion, what is meant by UCM, what is meant by non-UCM, what are the forces acting on a body performing circular motion. All these things we are going to discuss in next lecture. So nothing more than that. That's it. Thank you. We'll meet again in next lecture. Stay tuned. Thank you.